आणि प्रवीण धनावडे ही जोडी आता काय नाव हर्षल महमूलकर ठरतोय आताच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. तर अमर धनावडे गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. सामना करण्यासाठी प्रवीण धनावडे एक तंत्रशुद्ध फलंदाजी ज्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते. अतिशय सुंदर आणि लाजवाब फटक्या ज्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळत आहे. तूच आता फलंदाजी मार्कवर आहे. ओहो, पहिला चेंडू तोडाचा ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचवला गेलाय. अवांतर धावेने श्री गणेशा त्या ठिकाणी झालेला आहे आणि एक धाव आता धाव फलकावर आलेली आहे. एका धावेच्या साह्याने श्री गणेशा होत आहे गवडी या संघाचा. पहिला चेंडू पुन्हा एकदा त्या ठिकाणी व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचवला गेलाय. थोडीशी खराब सुरुवात नक्कीच त्या ठिकाणी अमर धनावडे याच्या माध्यमातून पाहायला मिळते. परीक्षरवाली गोलंदाजी नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. प्रवीण धनावडे आता फलंदाजी मार्कवर आहेत. एकही रन अजून बॅटमधून आलेली नाहीये, परंतु धाव फलक आता जाऊन ठेवलेला आहे दोन्ही आकड्यावर. ओहो, लगातारचा हा तिसरा वाईड. थोडंसं आता वर करणं आवश्यक आहे. थोडंसं अमर धनावडे यांना थोडंसं आता आपल्या शैलीमध्ये बदल करावा लागेल, कारण अतिरिक्त धावा ज्या 3 अतिरिक्त धावा आपण पहिल्याच अजून एकही चेंडू या पूर्ण षटकामध्ये झालेला नाही आहे. ते तितकंच महत्वाचं आहे. आणि धाव फलकावर आता धावा आहेत त्या 3 धावा, 3 अतिरिक्त धावा आहेत. ओहो, डेड बॉलची घोषणा पंचांनी त्या ठिकाणी दिलेली आहे. पुन्हा एकदा अमर धनावडे यांचा पुढील चेंडू. पहिलाच चेंडू डेंजर एंड त्या ठिकाणी पाहायला मिळते. सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये पोहोचलेले आहेत. एका धावेची भर त्या ठिकाणी अंकित केली जाते. एका धावेच्या भरी बरोबरच धाव फलक आता जाऊन टेपलेला आहे 4. या आकड्यावर 4 धावा आता धाव फलकावर. 4 धावा आता धाव फलकावर झालेल्या आहेत. अमर उंच गेलेला चेंडू पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे, तो झेल सोडला गेलाय आणि घोषित क्षेत्रामध्ये गेलेला चेंडू. एका धावेची भर नक्कीच त्या ठिकाणी गणली जाईल. धाव फलक आता जाऊन टेपलेला आहे 5 या आकड्यावर. 5 धावा धाव फलकावर त्या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळत आहेत. अमर धनावडे आता पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर असतील. सामना करण्यासाठी अविनाश फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अमर धनावडे याचा पुढील चेंडू. उंच गेलेला चेंडू, परंतु क्षेत्र जे निवडलंय ते घोषित क्षेत्र. एका धावेची भर त्या ठिकाणी गणली जाईल आणि एका धावेच्या भरीने धाव फलक आता जाऊन टेपलेला आहे 6 या आकड्यावर. 6 धावा आता धाव फलकावर नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतील. 3 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे आणि 3 चेंडूंच्या अखेरीस धाव फलक आता जाऊन टेपलेला आहे 6 या आकड्यावर. चला, मॅचचा बॉल त्या ठिकाणी आलेला आहे. पुन्हा एकदा अमर धनावडे गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतील. सामना करण्यासाठी अविनाश, त्याच दरम्यान अनिलजी जुनगरे यांचं आगमन झालेलं आहे. ओहो, सुरेख असा फटका आहे. उंच गेला चेंडू, परंतु चेंडू खाली. क्षेत्ररक्षक आहे. विकेटचं पतन होताना त्या ठिकाणी पाहायला मिळते. अमर धनावडे यांना पहिली सफलता प्राप्त करण्यामध्ये यश आलेलं आहे. अविनाश, मोठा धक्का नक्कीच गवडी संघाला त्या ठिकाणी लागताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेले आहेत.
तर ओमकार धनावडे आता आपल्याला नवीन फलंदाजी मार्कवर पाहायला मिळतील. पाहूया काय करतील आपल्या संघासाठी. आज त्या ठिकाणी हिरो बनण्याची संधी आहे. प्रवीण धनावडेला त्या ठिकाणी साथ देण्याची संधी आहे. आज संघासाठी त्यांना खेळावं लागणार आहे. डे नाईटची ही मॅच नक्कीच त्या ठिकाणी रंगताना आपल्याला पाहायला मिळते. जन्नी माता चषक 2025 हे पर्व 4 आपल्या भेटीला आहे. तर मॅचला या ठिकाणी होते सुरुवात. अमर धनावडे गोलंदाजी मार्कवर आहे सामना करण्यासाठी ओमकार धनावडे. हो, पहिल्या चेंडूवर प्रहार लगावलाय. कोणताही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात नाहीये. चेंडू जातोय सीमा रेषा पार. चौकार आणि या चौकाराच्या सुरेख कव्हरच्या दिशेने हा मारलेला फटका नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. मग स्वरूपाची फलंदाजी आपल्याला नक्कीच ओमकार याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. अतिशय सुरेख फलंदाजीचं प्रदर्शन त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. विशाल भिलारे आता गोलंदाजी मार्कवर. दुसरं षटक हाताळण्यासाठी विशाल भिलारे. पाहूया काय करतील आपल्या संघासाठी. आणि स्ट्राईकला आपण पाहतोय प्रवीण धनावडे, ज्याच्याकडे ॲबिलिटी आहे, ज्याच्याकडे एक चांगली क्षमता आहे, ज्याच्याकडे तंत्रशुद्ध फलंदाजीचा एक किताब आहे. तंत्रशुद्ध फलंदाजी ज्याच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. प्रवीण धनावडे आता फलंदाजी मार्कवर आहेत. पुन्हा एकदा त्या ठिकाणी आपण पाहतोय गोची क्षेत्रामध्ये गेलेला हा चेंडू एका धावेची भर नक्कीच त्या ठिकाणी गणली जाते. बॅटची कडा घेतली जाते आणि धाव फलक आता जाऊन ठेपलेला आहे 15 या आकड्यावर. 15 धावा आता धाव फलकावर आहेत. चला मॅचला लगेच सुरुवात करून घ्यायची आहे. पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने तडकवले हा चेंडू. सुरक्षित रक्षण पाहायला मिळतं. प्रवीण धनावडे डेंजर एंडला पाहायला मिळत होते, परंतु एक धाव सुरक्षितरित्या त्या ठिकाणी पूर्ण करण्यात आलेली आहे आणि एका धावाच्या साह्याने धाव फलक आता जाऊन ठेपलेला आहे 16 या आकड्यावर. 16 धावा आता धाव फलकावर नक्कीच पाहायला मिळत आहेत. आणि आपण पाहतोय सुयश ग्राफिक्स च्या माध्यमातून आपल्याला ड्रोन कॅमेराने टिपलेली छायाचित्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुयश ग्राफिक्स ज्याने या पूर्ण चषकामध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं तर सुयश ग्राफिक्सने जी मजा आणलेली आहे ना ते अत्यंत सुरेख आहे. प्रोप्रायटर सुयश धनावडे. हो, झेल 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 टिपला गेलाय का पाहूयात. पंचांचा इशारा अतिशय महत्वाचा असणार आहे. पंच जो इशारा आमच्यापर्यंत पोहोचवतील तो पाहावा लागेल. हो, थर्ड अंपायर कडे हा इशारा आलेला आहे. तर तिसरा अंपायर आमच्याकडे अनिल जुनगरे, प्रताप शिलार त्याची परिगणना करतील. पाहूया.
चला पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. नॉट आउट अशी घोषणा करण्यात आलेली आहे. नॉट आउट नॉट आउट त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. लगेचच सामन्याला सुरुवात करायची. त्वरित क्षेत्ररक्षण आपण सजवून घ्यायचे आहे. तिसरा पंचांचा इशारा आमच्यापर्यंत त्या ठिकाणी पोहोचलेला आहे आणि लगेचच मॅचला आपण त्या ठिकाणी सुरुवात करून घ्यायची आहे. तर आपण एफर्टसाठी रतनच्या एफर्टसाठी आपण नक्कीच या ठिकाणी 100% मार्क द्यावे लागतील. आपल्या संघासाठी धावा वाचवण्याचं काम रतन यांनी नक्कीच त्या ठिकाणी चांगलं केलेलं आहे. पुढे मारण्याचा प्रयत्न, उंच गेलेला चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू जातोय वन बाउन्स, सीमा रेषा पार. चौकार देऊया डीजे यांना संधी. होते या ठिकाणी सुरुवात. विशाल याचा पुढील चेंडू. हो ब्रह्मास्त्र वापरलाय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. दोन्ही खेळाडू एका दिशेने पाहायला मिळत आहेत, परंतु प्रवीण धनावडे सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी जर आपण पाहतोय तर कोणत्याही प्रकारची धाव त्या ठिकाणी घेण्यात आलेली नाहीये. निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालाय. विशाल या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येतोय आणि हो क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी गफलत नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे. एका धाबेवर समाधान मानावं लागतंय आणि या एका धावेच्या साह्याने धाव फलक आता जाऊन ठेपलेला आहे. 21 आकड्यावर 2 षटकांचा खेळ त्या ठिकाणी संपलेला आहे आणि 21 धावा आता धावफलकावर आहेत. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. चला पुढील गोलंदाजाला त्वरित आमंत्रित करायचं आहे. आता ज्यांच्याकडे आपण गोलंदाजी सोपवताय ना त्यांच्याकडे अनुभवाची शितोर आहे. गणेश धनावडे आता गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतील. त्यांच्याकडे प्रदीर्घ असा अनुभव आहे. गेली 20 वर्ष क्रिकेटची सेवा त्यांनी त्या ठिकाणी जपलेली आहे. ओपन क्रिकेट असू द्या, एक गाव 11चं क्रिकेट असू द्या किंवा चला मॅचला लगेच सुरुवात करून घ्यायची आहे मित्रांनो. गणेश धनावडे आता गोलंदाजी मार्कवर आहेत. तिसऱ्या षटकासाठी गणेश धनावडे यांना चला कोण आहे पुढचं बघ रे. विनोद पुढची मॅच तुमची आहे का? हा धुंद आणि देवदेवाडी बघून घे. अरे धुंद आणि देवदेवाडी आहे नंतर. तर चला गणेश धनावडे वेळ आपल्याकडे खूप कमी आहे मित्रांनो. लगेचच आपण मॅचला सुरुवात करून घ्यायची आहे. वेळेची कमतरता आहे. त्याच दरम्यान या ठिकाणी आमच्या समवेत जुळलेले आहेत माननीय श्री कविराजजी परामणे यांचं या ठिकाणी आगमन. झेल टिपला गेला. विकेटचं त्या ठिकाणी पतन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. या विकेटच्या पतनानंतर नक्कीच या ठिकाणी ओमकारची खेळी संपुष्टात येताना आपल्याला पाहायला मिळते. कवी दादा यांच्यासाठी 2 शब्द होऊन जाऊ द्यात. तर अतिशय सुंदर व्यक्तिमत्व त्या ठिकाणी आपण आहेत. कुठूनही करा वार, किधर से ही करो वार, हिसाब सबका होगा. कोणाचं अकाउंट होणार फुल आणि कोणाचा अकाउंट होणार फुल आणि कोणाचा अकाउंट होणार 0. आणि कविराज परामणे यांनाच म्हणतात पडद्यामागचा हिरो. तर कविराज परामणे यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचा हार्दिक. चला यानंतरची मॅच असणार आहे धुंद विरुद्ध दिवदिवाडी. दोन्ही संघांच्या संघनायकांनी लगेच सज्ज राहायचं आहे. कृपया विनंती असेल इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस घेतला जाणार आहे आणि आजच्या ज्या मॅच आहेत त्या आपल्याला लगेचच खेळवायच्या आहेत. गणेश धनावडे पुन्हा एकदा त्या ठिकाणी आपण पाहतोय प्रदीर्घ अनुभव त्यांच्या गाठीची आहे आणि त्या अनुभवाचा फायदा त्या ठिकाणी त्यांनी नक्कीच घेतलेला आहे. तर आशुतोष शेलार या ठिकाणी उपस्थित आहे. आज ती फुगे लावलेली बाईक त्याच्याकडे असते, परंतु शेवटच्या ज्या चेंडूवर नाराज केलेला आहे त्यांनी स्वतःला जो झेल घेण्याचा प्रयत्न. अमर धनावडे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. गणेश धनावडे यांनी एक चांगल्या गोलंदाजीचा प्रत्यय नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. विकेटचं पतन त्या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळालेलं आहे.
वैभव याला माघारी परतावं लागतंय. देऊया डीजे यांना संधी. पुढील गोल फलंदाजाला लवकरात लवकर मैदानावर पाठवा. बावीस धावा आता धावफलकावर नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. निसर्ग आता नवीन फलंदाज आपल्याला फलंदाजी मार्कवर पाहायला मिळत आहेत. प्रवीण धनावडे आज आपण या ठिकाणी पाहतोय जास्तीत जास्त स्ट्राईक त्याला आलेली नाहीये, परंतु स्ट्राईक येणं आता महत्वाचं आहे, कारण तिसरं षटक आता प्रगतीपथावर आहे आणि प्रवीण धनावडेने स्ट्राईकवर येणं आता अत्यंत गरजेचं वाटतंय. धावच्या दिशेने धडकवलेला चेंडू नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतो. एक चोटी धाव घेण्यामध्ये यश आलेलं आहे आणि या एका धावेच्या साह्याने धाव फलक आता जाऊन ठेपलेला आहे 23 या आकड्यावर. बऱ्याचशा काळानंतर आता प्रवीण धनावडे फलंदाजी मार्कवर आलेले आहेत. आता बेस्ट विरुद्ध बेस्ट असा सामना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. एका बाजूला आपण पाहतोय गणेश धनावडे यांच्याकडे प्रदीर्घ अनुभव आहे, एकाकडे बॅटिंगची शैली आहे. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न केला गेलाय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. एक धाव धावून पूर्ण केलेली आणि एका धावेवर त्या ठिकाणी समाधान मानला गेलंय. गणेश धनावडे यांच्या गोलंदाजीला सलाम आहे. 2 धावा त्या ठिकाणी घेतल्या जाणार आहेत. घोष क्षेत्रामध्ये गेलेला हा चेंडू नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. धाव फलक आता जाऊन ठेपलेला आहे 25 आकड्यावर. 25 फॉर 3 लॉस अशी परिस्थिती त्या ठिकाणी गवडी संघाची आपल्याला पाहायला मिळते. नको असलेला तरुण नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. गणेश धनावडे एक अतिशय सुंदर गोलंदाजी. उंच गेलेला चेंडू आहे. आता कॅच घेण्याची संधी आहे. पाहूया काय होतंय. झेल टिपला गेलाय. एका बाजूने खडतर प्रवास चालू आहे गवडी या संघाचा. आज जर या ठिकाणी आपण पाहिलं तर प्रवीण धनावडे हा सलामीला आलेला फलंदाज आहे, त्याला साथ मिळणं आवश्यक आहे. आज जर या ठिकाणी आपण पाहिलं तर प्रवीण धनावडे एकाकी झुंज पाहायला मिळते. गवडी संघाकडून दुसऱ्या बाजूची पतझड चालू आहे आणि ही पतझड थांबवणं अत्यंत गरजेचं आहे. देऊया डीजे यांना छानशी संधी. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. राम आता त्या ठिकाणी आपल्याला फलंदाजी मार्कवर पाहायला मिळतील. विशाल यांना या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर आणण्यात आलेला आहे, ज्यांनी दुसरं षटक हाताळलेलं होतं आणि दुसऱ्या षटकामध्ये त्यांनी 7 धावा खर्च केल्या होत्या. आज पुन्हा एकदा त्यांना गोलंदाजी मार्कवर आणण्यात आलाय. सामना करण्यासाठी प्रवीण धनावडे आता स्ट्राईकला आहे. यांची बॅट तळपणं आज अत्यंत गरजेचं आहे. धाव फलकाचा जर विचार केला तर 25 धावा धावफलकावर आहेत. प्रवीण धनावडे हो थोडस लेग बायचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचवला गेलाय. एका धावेची भर नक्कीच त्या ठिकाणी गणली जाते. घोष क्षेत्रामध्ये गेलेला हा चेंडू त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. विशाल यांचा पुढील चेंडू स्ट्राईकला आपण पाहतोय. प्रवीण धनावडे हो सुरेगाचा फटका. उंच गेलेला चेंडू हो झेल सुटला गेलाय. हो काय पाहतोय आपण, एका चांगल्या खेळाडूच्या हातून हा झेल सुटला गेला. हे अत्यंत महत्वाचं आहे आणि कोणाची कॅच आपण सोडताय ते तितकंच महत्वाचं. आता येणाऱ्या काळामध्ये ही झेल अतिशय महत्वाची होती हे सांगून जाणार आहे. मिस्टर PMPL यांच्याकडून ती झेल सुटली गेलेली आहे. उंच गेला चेंडू पुन्हा एकदा त्या ठिकाणी पाहतोय. अमर धनावडे हो झेल टिपला गेलाय. कोणत्याही खेळाडूला त्या ठिकाणी टिकून दिलेलं नाहीये आणि एक संधी चालून आली होती, परंतु ती देखील गमावण्यात आली होती. देऊया डीजे यांना पुन्हा एकदा संधी.
ते आता थोड्या दिवसांनी या ठिकाणी सेकंड PMPL खेळवली जाणार आहे आणि त्यामध्ये या PMPL चा मोठा बॅनर असणार आहे. मिस्टर PMPL चा मोठा बॅनर असणार आहे. परंतु आज थोडस नाराज केलाय, झेल सुटला गेला त्याच्या हातातून. तर चला लगेचच मॅचला सुरुवात करून घ्यायची. सागर आता नवीन फलंदाज आलेले आहेत फलंदाजी मार्कवर. ओहो, ब्रह्मास्त्र वापरलाय, ब्रह्मास्त्र वापरलं गेलंय. लाजवाब गोलंदाजीचं प्रदर्शन. तर याच दरम्यान सुधीर दादा धनावडे यांचं पुनरागमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक असं स्वागत केलं जातं या स्पर्धेच्या माध्यमातून. आपण कृपया या ठिकाणी यायचं आहे. त्याचबरोबर संदीप साळुंके आता ड्रेसमध्ये आलेले आहेत. हो, पुन्हा एकदा त्या ठिकाणी आपण पाहतोय. तर त्याचप्रमाणे प्रताप शेलार यांचे परम मित्र आनंद, BCC संघाचे जॉन्टी रोड्स ज्यांना म्हटलं जातं, त्यांचं या ठिकाणी आगमन आहे. ओहो, आज नक्की त्या ठिकाणी पाहतोय सेलिब्रेशन मोडवर आहे प्रवीण धनावडे. याला देखील माघारी परतावं लागतंय. आज या ठिकाणी आपण पाहतोय काहीतरी खास परफॉर्मन्स आज गवडी संघाकडून पाहायला मिळत नाहीये. नक्कीच त्या ठिकाणी या आपण पाहतोय संकेत आज त्या ठिकाणी खुश असेल. काहीचा परफॉर्मन्स आज करून दाखवलेला नाहीये प्रवीण धनावडे याने. परंतु संकेत नक्कीच या ठिकाणी खुश होऊन गेलेला आहे. कारण आपल्यावर येणारं जे संकट होतं ते त्यांनी नक्कीच त्या ठिकाणी त्यासाठी गोलंदाज विशाल याचं कौतुक करणं अत्यंत गरजेचं आहे. अत्यंत सुरेख गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. चला लगेचच मॅचला सुरुवात करून घ्यायची. वेळ आपल्याकडे कमी आहे. रतन धनावडे आता गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचं षटक आता प्रगतीपथावर आहे. पाहूया काय करतील आपल्या संघासाठी रतन धनावडे. याचा पुढील चेंडू पुढे मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेलाय, परंतु कोणत्याही प्रकारची धाव घेण्यात आलेली नाहीये. धाव संख्या स्थिर आहे. 28 धावा धाव फलकावर आहेत. रतन धनावडे याचा पुढील चेंडू. सागर आता स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळत आहेत. रतन याचा पुढील चेंडू. हो, पुन्हा एकदा या ठिकाणी बाद दिला गेलाय. आणि आज गवडी संघ नक्कीच या ठिकाणी त्यांचा परफॉर्मन्स वाईज जर आपण त्या ठिकाणी पाहिलं 7 खेळाडू माघारी परतवण्यामध्ये यश आलेलं आहे. कौतुक करावं लागेल. गोलंदाज भैरवनाथ फायटर संघाच्या गोलंदाजांचं कौतुक करणं अत्यंत गरजेचं आहे. अतिशय सुरेख गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे. धाव फलक आता जाऊन ठेपलेला 28 या आकड्यावर 28. रोहित धनावडे आता नावाप्रमाणे फलंदाजी करावी लागेल. उंच गेला चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. बऱ्याचशा काळानंतर आलेला हा फटका पाहायला मिळतोय, परंतु क्षेत्र निवडलंय घोषित. एका धावेची भर त्या ठिकाणी गणली गेली. धाव फलक आता जाऊन ठेपलेला आहे 29. 29 धावा आता धाव फलकावर आहेत. चला मॅचला लगेचच सुरुवात त्या ठिकाणी होणार आहे. 29 धावा आता धाव फलकावर नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. चला टॉस साठी सज्ज राहायचं आहे यानंतरची मॅच. चला वागदर संघाचे जे खेळाडू आहेत कृपया आपण लाईनमनचं काम करायचं आहे. चला विनंती आहे. उंच गेलेला चेंडू आता देखील चांगला फटका आहे, परंतु क्षेत्र जे निवडलंय ना ते घोषित आहे. एका धावेची भर त्या ठिकाणी गणली जाईल. धाव फलक आता जाऊन टेपलेला आहे 30 या आकड्यावर. 30 धावा धाव फलकावर आहेत. 4
पुन्हा एकदा या ठिकाणी मी विनंती करतो, आपल्यासाठी खुर्च्या ठेवलेल्या आहेत डगआउट मध्ये, कृपया विनंती राहील आपण डगआउटचा वापर करायचा आहे. खुर्च्या खाली दिसत आहे. कालच्या दिवसामध्ये पेनलाइज केलं गेलेलं आहे. बऱ्याच संघ त्या ठिकाणी पेनलाइज केले गेलेले आहेत. कृपया विनंती आहे आपल्यासाठी जो खेळाडू कक्ष, खेळाडू मंच या स्पर्धेसाठी बनवण्यात आलाय. पुन्हा एकदा त्या ठिकाणी आपण पाहतोय दोन्ही खेळाडू एकाच दिशेने आणि धावचीत बाद केलं जात आहे. विकेटचं त्या ठिकाणी पतन होताना पाहायला मिळेल. धावफलक स्थिर आहे. धावफलकावर धावा आहे त्या 30. आज काहीसा परफॉर्मन्स गवडी संघाकडून आपल्याला पाहायला मिळालेला नाहीये. भैरवनाथ संघाडे, भैरवनाथ फायटर, करंजे या संघाचा जो आज परफॉर्मन्स राहिला तो अतिशय सुंदर आहे. 31 धावांचा आव्हान आता भैरवनाथ फायटर या संघासमोर असणार आहे. लगेचच विनंती असेल, चला टॉससाठी यायचं आहे. यानंतरची मॅच असणार आहे दिवदिव दिवदिववाडी विरुद्ध दुंद. दोन्ही संघांच्या संघनायकांना त्या ठिकाणी विनंती असेल, आपण लगेच टॉस का बॉक्स मध्ये यायचं आहे. तो बाबा गेला वाटतं, बायको सांग. चला लगेचच आपण या ठिकाणी टॉस घेणार आहोत. टॉस साठी आमंत्रित केलं जात आहे दिवदिववाडी विरुद्ध दुंद. दिवदिववाडी विरुद्ध दुंद दोन्ही संघांचे संघनायक त्वरित टॉस का बॉक्स मध्ये आपण पोहोचायचं आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे, विनंती राहील आणि आपण तयार राहायचं आहे. लगेचच आपल्याला आमंत्रित करण्याची गरज नाहीये. ज्यावेळी इनिंग ब्रेक होईल त्यावेळी दोन्ही संघाच्या संघनायकाने लगेचच सज्ज राहायचं. मित्रांनो, जितका वेळ आपण आयोजकांचा वाचवाल तितका वेळ अतिशय महत्वाचा आहे. मित्रांनो, जवळच तर टॉस का बॉक्स पॉवर्ड बाय युवा ऑटो बाइक्स, ऐरोली, दिवागाव, सेक्टर 9, अक्षय सपकाळ, महाते बुद्रुक. तर दुंद संघाचे कर्णधार आमच्या समवेत आहेत, त्याचबरोबर दिवदिववाडी या संघाचे कर्णधार आमच्या समवेत आहेत. टॉस घेतला जाणार आहे आणि टॉससाठी अनिल जुनगरे, आपणास विनंती आहे टॉससाठी आपण लगेचच या ठिकाणी यायचं आहे. आपला दुसरा संघ या ठिकाणी खेळताना आपण पाहणार आहात. आपलं नाव दिवदिव आहे परंतु यांच्या पुढे वाडी आहे. तर टॉस घेण्यासाठी अनिल जुनगरे, धडाकेबाज गोलंदाज दिवदिव संघाचे. टॉस उडवला गेलाय, छापा. तर दुंद संघाने या ठिकाणी नाणेफेकीचा कौल दुंद या संघासमोर दुंद यांच्याकडे गेलेला आहे. तर प्रथम काय करण्याचा निर्णय आहे? क्षेत्ररक्षण. प्रथम क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे आणि क्षेत्ररक्षण निवडण्यामागचं कारण तर काय नाही, सध्या पहिलीच मॅच बघूया काय होते ते. ठीक आहे. तर आता हे जे नियोजन आहे एवढं आगळं वेगळं नियोजन आहे, तर या नियोजनाविषयी थोडक्यात 2 शब्दात काय सांगाल? खरंच कौतुक करावं तेवढं खरं आहे. जननी माता चषक जावली तालुक्यातून मला वाटते पहिली डे नाईट टुर्नामेंट असेल. सगळेजण खूप दिवस झाले जसं अनाऊन्समेंट झाली की डे नाईट टुर्नामेंट होणार आहे, सगळेच उत्सुक होते. शेवटी आज तो दिवस आलेला आहे. खरंच खूप भारी नियोजन केलं आणि आम्हाला संधी दिली या खेळाबद्दल अमरदादा आशियाला तसेच वागदरे टीमचे मी अभिनंदन करतो. तर धन्यवाद. त्याचप्रमाणे दिवदिववाडी संघाचे कर्णधार या ठिकाणी आमच्या समवेत आहेत. तर टॉस थोडंसं नाराज केले टॉसने, परंतु जर टॉस जिंकला असता तर काय निर्णय होता? आम्ही टॉस जिंकला असता तर आम्ही पहिलं शेत आपलं फिल्डिंगच घेतली असती. म्हणजे मनाप्रमाणे टॉस तुमचा झालेला आहे, त्या प्रकारची खेळी तुम्हाला करावी लागणार आहे. तर थोडक्यात आयोजनाविषयी 2 शब्द काय सांगाल? आयोजन एकदम सुंदर केलेलं आहे. अतिशय असं सुंदर वागदरे संघाने आयोजन सुंदर केलेलं आहे. तर धन्यवाद. हे होते दोन्ही संघाचे कर्णधार आमच्या समवेत जुळले होते. चांगली मॅच आपल्यापर्यंत रंगणार आहे. त्याचप्रमाणे आमचे प्रमुख पाहुणे अनिलजी जुनगरे आमच्या समवेत आहेत. तर अनिल जुनगरे, आपण जाता जाता 2 शब्द काय सांगाल या टुर्नामेंट विषयी? आणि माईक नंतर माझ्याकडे द्या. अतिशय सुंदर असं हे नियोजन करण्यात आलेलं आहे जननी माता चषक.
अमर यांचा तर खूप खूप धन्यवाद आहे, कारण का त्यांनी अतिशय सुंदर असं हे नियोजन डे नाईटच्या स्पर्धा भरवलेल्या आहेत. तर आपण सरळ आता सध्या स्पर्धेकडे जाऊया. तर धन्यवाद अनिलजी जुनगरे, नक्कीच आपला सपोर्ट. पहिला चेंडू वाईड नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि वाईड चेंडू आता रोखावे लागतील, कारण आपल्या धावफलकावर धावा आपणाला लावण्यात आलेल्या नाही आहेत. अतिशय लो स्कोरिंगवाली ही मॅच आहे आणि ती लो स्कोरिंगवाली मॅच आता जपणं गरजेचं आहे. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न केला गेला, स्ट्रेटच्या दिशेने लाजवाब असा हा चौकार पाहायला मिळतोय. स्टेजला मानवंदना. धावफलक आता जाऊन टेपलेला आहे 5 या कड्यावर. 5 धावा धावफलकावर नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. पॉवर प्लेचा हे षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये आता चांगलं प्रदर्शन नक्कीच त्या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा वाचवणं आता गवडी संघाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचं आहे. तर डेड बॉलची घोषणा त्या ठिकाणी करण्यात आली आहे. चला लगेचच मॅचला सुरुवात करून घ्यायची, वेळ आपल्याकडे कमी आहे मित्रांनो. पुन्हा एकदा प्रहार लगावला, उंच गेला चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे आणि चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच त्या ठिकाणी म्हणावं लागेल. 2 धावा सुरक्षितरित्या त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेलेल्या आहेत आणि या 2 धावांच्या साह्याने धावफलक आता जाऊन टेपलेला आहे 7 या आकड्यावर. आणि मला वाटतं स्क्वेअर लेगला अनिकेत सपकाळ यांना मला वाटतं क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत आपण पाहतोय. ओ हो सुरेख, अशोक सपकाळ आहेत. ओहो, पुन्हा एकदा या ठिकाणी चांगला व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून आलेला आहे. या अतिरिक्त धावा वाचवणं अत्यंत गरजेचं आहे. या अतिरिक्त धावा आपल्याला वाचवाव्या लागतील, कारण आपल्या धावफलकावर ज्या धावा आहेत ना त्या अत्यंत कमी आहेत. आज जर आपण या ठिकाणी पाहिलं तर धावफलक आता जाऊन पाहतोय आपण 8 धावा धावफलकावर आहेत. ओहो, डॉट पद्धतीचा हा चेंडू नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. फर्स्ट स्लिप लावली गेलेली आहे. त्या प्रकारची गोलंदाजी होणं अपेक्षित आहे. त्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला करावी लागणार आहे. आता जर या ठिकाणी आपण पाहिलं तर 8 धावा आता धावफलकावर नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा वैभव आता गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतील सामना करण्यासाठी. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न केला गेला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. 1 धाव धावून पूर्ण केलेली आहे आणि एका धावेवर त्या ठिकाणी समाधान मानण्यात आलेलं आहे. आता सुधीर गोळे फलंदाजी मार्कवर बऱ्याचशा काळानंतर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. सुधीर गोळे पाहूया काय करतील. बॉल आता झालेले आहेत 4 बॉल झालेले आहेत फक्त सर. 2 वाईड त्या ठिकाणी गेलेले आहेत. पहिला वाईड आहे, दुसरा 4 धावा आहेत, तिसरा 2 धावा आहेत, चौथा वाईड आहे, 5वा डॉट आहे आणि 6वा 1 रन. त्यामध्ये 2 वाईड चेंडू आहेत. पुन्हा एकदा खूप काढलेला मिनी हेलिकॉप्टर उडवलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी गपलं त्या ठिकाणी पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण नक्कीच त्या ठिकाणी थोडासा मॅटर ठरलेला आहे. आज आपण जर पाहिलं तर गवडी संघाची फलंदाजी ज्या प्रकारे होणं गरजेचं होतं त्या प्रकारची त्यांची फलंदाजी आज झालेली नाहीये, परंतु क्षेत्ररक्षण देखील आज चांगलं होणं अपेक्षित आहे. वैभव यांचा पुढील चेंडू, उंच गेलेला चेंडू आहे परंतु क्षेत्र निवडलंय ते घोषित क्षेत्र. एका धावेची भर नक्कीच त्या ठिकाणी गणली जाईल. या एका धावेच्या भरीने धाव फलक आता जाऊन ठेपलेला आहे 11 या आकड्यावर. 11 धावा धाव फलकावर त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आता विजयासाठी अवघ्या 20 धावांची गरज आहे. चला लगेचच मॅचला सुरुवात करून घ्यायची आहे. पुढील गोलंदाजाला लगेचच आमंत्रित करायचं आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे मित्रांनो, टीम मीटिंग्स घेऊ नका, लगेचच मॅचला सुरुवात करून द्यायची आहे. चला प्रवीण धनावडे, मॅचला लगेच आपल्याला सुरुवात करायची आहे. पुढील गोलंदाजाला आमंत्रित करा.
तर यानंतरचा सामना देखील या ठिकाणी एक इंटरेस्टिंग सामना म्हणून त्या ठिकाणी पाहिला जाईल. एका बाजूला दुंद हा संघ असणार आहे, दुसऱ्या बाजूला दिवदिवाडी हा संघ एकमेकांसमोर भेटताना आता आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आता प्रवीण धनावडे यांच्या खांद्यावर धुरा देण्यात आलेली आहे. प्रवीण धनावडे आज फलंदाजीमध्ये काही विशेष त्यांना करता आलेलं नाहीये, परंतु आज गोलंदाजीमध्ये देखील थोडासा प्रखर आणणे अत्यंत गरजेचं आहे. कारण आज जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर अवघ्या 30 धावा त्या ठिकाणी केलेल्या आहेत फलंदाजीमध्ये आणि 31 धावांचं आव्हान आता भैरवनाथ फायटर करंजे या संघासमोर आहे. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षण चांगलं त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. कोणत्याही प्रकारची धाव घेण्यात आलेली नाही आहे, हे तितकंच महत्वाचं आहे. प्रवीण धनावडे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आहेत. ओहो, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. 2 डॉट चेंडू नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. या प्रकारची गोलंदाजी होणं अपेक्षित आहे. या प्रकारची गोलंदाजी आपल्याला करावी लागणार आहे. उंच गेला चेंडू नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. मिड विकेट च्या दिशेने एक चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. एका धावेची भर त्या ठिकाणी गणली जाईल. तर पुन्हा एकदा त्या ठिकाणी आपण पाहतो 1 आणि 1च धाव घेण्यामध्ये यश आलेलं आहे. चांगलं क्षेत्ररक्षण शॉट मिड ऑन च्या दिशेने त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. धावफलक आता 1 ने पुढे सरसावेल. धावफलक जाऊन टेपलेला आहे 13 या आकड्यावर. पुन्हा एकदा कार्पेट स्वरूपाचा फटका आहे. धावचीची शक्यता आहे. डेंजर एंड त्या ठिकाणी पाहायला मिळत होता, परंतु सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये पोहोचताना एका धावेची भर त्या ठिकाणी गणली गेलेली आहे आणि या एका धावेच्या भरीने धाव फलक आता जाऊन ठेपलेला आहे 14 या आकड्यावर. 14 धावा धाव फलकावर नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळते. स्ट्राईकला आता रतन धनावडे. पुन्हा एकदा उंच गेला चेंडू. झेल टिपण्याचा प्रयत्न केला गेलाय. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालंय, परंतु कोणती धाव रोखू शकलेले नाहीये. धावा वाचवण्याचं काम त्या ठिकाणी केलं गेलंय. सर, षटकाची समाप्ती झालेली आहे आणि धावफलक जाऊन ठेपलेला आहे 15 या आकड्यावर. चला मॅचला लगेच सुरुवात करून घ्यायची आहे. सर, ओव्हर झालेली आहे. पहिले 2 डॉट चेंडू आहेत, त्यानंतर 1-1 धाव अशा 4 धावा घेण्यात आलेल्या आहेत. चला पुढील गोलंदाजाला तुरंत आमंत्रित करायचंय. वेळ आपल्याकडे कमी आहे. आजच्या दिवसामध्ये आपल्याला बऱ्याचशा मॅचेस खेळवायच्या आहेत. कृपया सहकार्याची अपेक्षा असेल. दोन्ही संघांकडून सहकार्याची अपेक्षा नक्कीच या ठिकाणी ठेवावी लागेल. आता वैभव यांना गोलंदाजी मार्कवर आणण्यात आलेला आहे, ज्यांनी पहिल्या षटकामध्ये धावा दिल्या होत्या. तर 11 धावा ज्याने पहिल्या षटकामध्ये खर्च केल्या होत्या, त्यांना पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आणण्यात आलाय. तर मॅचला या ठिकाणी होताना सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. वैभव आता गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3रं षटक हाताळण्यासाठी ज्याने पहिल्या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या होत्या. आणि फलंदाजीचा जर त्या ठिकाणी विचार केला तर सलामीला आलेला फलंदाज रतन धनावडे आणि सुधीर गोळे हे अजूनही अबाधित आहेत. याचाच अर्थ मजबूत स्थितीमध्ये आज भैरवनाथ फायटर हा संघ आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. हो, पहिला चेंडू त्या ठिकाणी व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचवला गेला. या षटकाची देखील सुरुवात खराब नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा देखील वैभव यांनी पहिला चेंडू वाईट टाकला होता, परंतु हे 2रं षटक त्यांना हाताळण्यासाठी त्यांच्यावर जबाबदारी देण्यात आलेली आहे. परंतु हा देखील वाईट चेंडू पाहायला मिळाला आहे. वैभव याचा पुढील चेंडू. रतन नक्कीच त्या ठिकाणी पाहतोय कार्पेट स्वरूपाचा फटका. धावची शक्यता आहे. सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये पोहोचणार. 1-1 धाव त्या ठिकाणी घेतली जाते. नक्कीच त्या ठिकाणी आपण पाहतोय थोडस आता धावगती वाढवली जाते. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय जर धावगतीमध्ये नक्कीच स्ट्राईक रोटेट करणं अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण लो स्कोरिंगची ही मॅच आहे आणि लो स्कोरिंगच्या मॅचमध्ये
स्ट्राईक रोटेट करता करता धावा स्कोरबोर्डवर येणं अत्यंत गरजेचं आहे. आता देखील त्या ठिकाणी आपण पाहतोय कोणत्याही प्रकारची धाव घेण्यात आलेली नाही. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. धाव संख्या या ठिकाणी स्थिर आहे. धावफलकावर धावा आहे त्या 17 धावा. 16 चेंडू आणि आता 14 धावांची आवश्यकता आहे. 16 चेंडू 14 धावांचं हे समीकरण आता या ठिकाणी येऊन ठेपलेलं आहे. वैभव याचा पुढील चेंडू. आता देखील त्या ठिकाणी डॉट चेंडू पाहायला मिळतोय. थोडीशी मॅच मध्ये आता पुन्हा एकदा जान आणण्याचा प्रयत्न केला जातोय. हे डॉट चेंडू आहेत ना हीच वाचवणार आहेत गवडी या संघाला. डॉट आणि विकेट हे अत्यंत महत्वाचं आहेत. एकही विकेट अजून प्राप्त झालेलं नाहीये. तिसरं षटक आता प्रगतीपथावर आहे. हा देखील लगातारचा हा तिसरा डॉट आपल्याला पाहायला मिळालाय. आता थोडस नक्कीच संभ्रमात टाकणारी फलंदाजी त्या ठिकाणी पाहायला मिळाली आणि धाव फलक स्थिर आहे. धाव फलकावर त्या ठिकाणी धावा आहे त्या 17 धावा. या 17 धावांवर नक्कीच या ठिकाणी स्कोरबोर्ड अडकून पडलेला आहे. पुढे नेणं अत्यंत गरजेचं आहे. सुधीर गोळे आता स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतात. लगातारचे 3 डॉट चेंडू पाहायला मिळालेत. पुन्हा एकदा सुरेगाचा फटका स्वीट साऊंड बॅट मधून त्या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे. मिड विकेटच्या दिशेने नक्कीच या ठिकाणी चांगली फेकी पाहायला मिळाली आहे आणि धावची स्वरूपामध्ये सुधीर गोळे यांना या ठिकाणी माघारी परतावं लागतंय. डीजे यांना देऊयात एक छानशी संधी. जो फलंदाज आता पाहत आहे तो मिस्टर PMPL आता फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहे. ज्याचे बॅटिंगचे बरेचसे चाहते आहेत. संकेत गोळे आता फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्यांचे फॅन आज बऱ्याच फॅन आज त्यांची मॅच पाहण्यासाठी आलेले आहेत. त्यामध्ये पहिले फॅन म्हणजे वैभव शेठ पवार आज या ठिकाणी उपस्थित आहेत. पहिल्या चेंडूवर प्रहार लगावलाय. कोणताही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण पाहतोय. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला गेलाय आणि 2 धावा सुरक्षितरित्या त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. 2 धावाने खातं उघडण्याचं काम केलंय मिस्टर PMPL संकेत गोळे यांच्या बॅट मधून. चांगले संकेत आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. 12 चेंडूने आता 11 धावांची गरज असणार आहे. 12 चेंडू 11 हे समीकरण आता येऊन ठेपलेलं आहे. चला पुढील गोलंदाजाला त्वरित आमंत्रित करायचं. क्षेत्ररक्षण लगेचच सजवून घ्या मित्रांनो. वेळ आपल्याकडे कमी आहे. याकडे कृपया लक्ष द्यायचं आहे. चला लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. वैभव चला लगेचच आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. अविनाश बिरामणे आता गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात. पाहूया काय करतील आपल्या संघासाठी. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळाला आहे. परंतु डॉट बॉल ची सांगता त्या ठिकाणी पाहायला मिळते. कोणत्याही प्रकारची रिॲक्शन त्या ठिकाणी पाहायला मिळालेली नाहीये. अविनाश याचा पुढील चेंडू. ऑफच्या दिशेने तडकवलेला चेंडू नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हर चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. परंतु 2 धावा सुरक्षितरित्या त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेलेल्या आहेत आणि या 2 धावांच्या साह्याने धाव फलक आता जाऊन टेपलेला आहे 22 या आकड्यावर. 22 धावा आता धाव फलकावर पाहायला मिळतात. रतन धनावडे आता पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवर आहेत. वैयक्तिक 14 धावांची आक्रमक पारी हे रतन
यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न केला गेला, स्ट्रीटच्या दिशेने तडकवलेला चेंडू काबू कॉर्नर. एक चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय उंच गेला चेंडू, झेल टिपण्याचा चांगला प्रयत्न त्या ठिकाणी केला गेलाय, परंतु झेल सुटला गेलाय. तर धावफलक आता या ठिकाणी जाऊन ठेपलेला आहे 25 या आकड्यावर. 25 धावा आता धावफलकावर नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतात. एफर्टसाठी 100% मार्क द्यावे लागतील. एफर्ट्स अतिशय सुरेख होता. वैभव यांची प्रशंसा करावी लागेल. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. ऑफच्या दिशेने तडकवलेला चेंडू, क्षेत्ररक्षक तैनात आहे, झेल टिपला गेलाय. विकेटचं त्या ठिकाणी पतन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. अतिशय महत्वाच्या क्षणी आलेली ही विकेट त्या ठिकाणी पाहायला मिळते. संकेत गोळे वैयक्तिक 4 धावांची त्यांची पारी आहे. चला पुढील फलंदाज त्वरित मैदानावर यायचंय. देऊया तोपर्यंत डीजे आणि संधी लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. गवडी संघ विनंती राहील वेळ वाचवायचा आहे. चेंडू आणि 6 धावांची आता आवश्यकता आहे. लो स्कोरिंग मॅच आहे आणि 7 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. अशा मॅच आपण कालच्या दिवसामध्ये पाहिलेल्या होत्या. त्याचे आपण सर्वजण या ठिकाणी साक्षीदार आहात. ज्या मॅच कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलेल्या आहेत, अवघ्या 1 धावेने देखील मॅच हारलेले संघ आज या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि या ठिकाणी आपण पाहतोय ह्या लो स्कोरिंग मॅच ज्या होत आहेत ना, त्या अतिशय सुंदर मॅच आहेत. तर नक्कीच त्या ठिकाणी पाहतोय आता देखील पंचांकडे दाद मागितली गेली आहे. पंच त्या ठिकाणी दाद फेडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. याची उदाहरणं जर तुम्हाला द्यायची झाली ना सर, प्रताप शेलार मी आपल्या दृष्टिकोनातून ही मॅच बोलत नाहीये. कारण आपण जर पाहिलं तर आपलीच टीम नव्हती. जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर बऱ्याचशा 6 चेंडू आणि 6 धावांची रिव्ह्यू अंपायर जर सांगतील आम्हाला रिव्ह्यू घ्यायचा आहे. सर ओव्हर संपलेली आहे. आता 6 चेंडू आणि 6 धावांची आता आवश्यकता असणार आहे. बरं पहिल्यापासून सांगतोय. पहिला चेंडू डॉट आहे, दुसऱ्या चेंडूवर 2 धावा आहेत, तिसऱ्या चेंडूवर 1 धाव आहे, चौथ्या चेंडूवर 2, त्यानंतर विकेट आणि डॉट आहे आत्ताचा. चला 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. आता 6-6चं समीकरण आता येऊन टेपलेलं आहे. चला लगेचच मॅचला सुरुवात करून घ्यायचं आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे. कालच्या दिवसामध्ये नक्कीच या ठिकाणी तो विषय राहून गेलेला अनिल दादा. कालच्या दिवसामध्ये 40+ विरुद्ध वखवडी यांच्यामध्ये पुनवडी यांच्यामध्ये जो सामना झाला तो अवघ्या 1 धावेचा सामना होता. त्यानंतर ची मॅच झाली वाघदरे विरुद्ध वखवडी. 40+ वखवडी ही देखील मॅच तशीच झाली होती. अवघे ती देखील तसंच त्या ठिकाणी मॅच झाली होती. त्याचप्रमाणे वाघदरे आणि वखवडी ही देखील मॅच झाली. वाघवडींची मॅच, दोन्ही संघांची मॅच ही देखील तशीच झाली होती. आणि आता देखील त्या ठिकाणी आपण पाहतोय ही मॅच त्याच सिच्युएशनला आहे. प्रथमेश
उंच गेला चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे का? चेंडू जातोय सीमा रेषा पार, चौकार. आणि या चौकाराच्या साह्याने धाव फलक आता जाऊन ठेपलेला आहे. 29 या आकड्यावर अवघ्या 2 धावांची आता आवश्यकता आहे. 2 धावा, 5 चेंडू आणि 2 धावांची आता आवश्यकता येऊन ठेपलेली आहे. 5 चेंडू आणि 2 धावा कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. आणि रतन 18 धावा आहेत. वैयक्तिक 12 धावा आणि 18 चेंडूंचं हे समीकरण नक्कीच त्या ठिकाणी 12 चेंडू आणि 18 धावांचं योगदान. पुन्हा एकदा सुरेख फटका त्याच ठिकाणी लावलेला आहे, परंतु आता क्षेत्र चुकीचं आहे. घोषित क्षेत्रामध्ये गेलेला हा चेंडू नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. सामना आता बरोबरीत आलेला आहे. अवघ्या 1 धावेची आता गरज असणार आहे. भैरवनाथ फायटर करंजे या संघाला मॅच जिंकण्यासाठी आता अवघ्या 1 धावेची गरज आहे. चला मॅचला लगेच सुरुवात करून घ्यायची. वेळ आपल्याकडे कमी आहे मित्रांनो. वेळेत मॅचेस संपवणं हे आपलं परम कर्तव्य असणार आहे. आयोजकांना सहकार्य करणं आपलं कर्तव्य आहे मित्रांनो. सुरेखाचा फटका, क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि त्या ठिकाणी पाहतोय झेल टिपला गेलाय का? तर घोषित क्षेत्रामध्ये गेलेला चेंडू आणि विजयी ठरतोय भैरवनाथ फायटर करंजे. हा संघ विजय ठरतोय. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. त्याचप्रमाणे गवडी संघ आपला खेळ आमच्यापर्यंत पोहोचवला त्याबद्दल आपलं देखील हार्दिक आभार. आताच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय रतन धनावडे. चला क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्यायचं आहे. धुंद संघ आपणास विनंती आहे.